of you. Before we go into the word, I apologize for coming late to the church. वचनामध्ये पुढे जाण्याच्या आधी मी तुम्हा सर्वांची क्षमा मागू इच्छितो की मला आज उशीर झाला. As a shepherd of the church and of the family, I should apologize for that. या मंडळीचा पाळक म्हणून आणि एक मंडळीचा प्रमुख म्हणून मी तुमची माफी मागू इच्छितो. Not lame reasons, but we are overly exhausted due to all everywhere. The hands are on everywhere, and we really need help. And we are praying for the deacons that God to raise people that they will support us in PPT and many other things. Work. बराच ताण असल्यामुळे आणि बऱ्याच गोष्टी मी करत असल्यामुळे या सर्व गोष्टी होत आहेत आणि काही डिकन्स किंवा काही मला असिस्टंट किंवा सहाय्यकांची गरज आहे जे मला काही गोष्टींमध्ये मदत करू शकतील. So please pray, church. I request you that we really need the helping hands so that these other works people can carry, and the people who are appointed they will carry out the prayers, evangelism, and the teaching of the word of the Lord. मंडळीमध्ये आपण प्रार्थनेत राहूया की परमेश्वराने हे सहाय्यक आपल्याला द्यावेत जेणेकरून या सर्व गोष्टींमध्ये मदत होऊ शकेल. So this is very biblical according to Acts chapter 7 that people who are teaching and preaching and praying they are dedicated to the particular work and others they carry out the other work. आणि प्रेषित 7 प्रमाणे हे अतिशय पवित्र शास्त्रीय आधार ह्याला आहे आणि जे वचनामध्ये सेवा करतील आणि बाकीच्या गोष्टींमध्ये ते सहाय्य करतील. Yes. So I apologize for coming late. That was my first point. पुन्हा एकदा क्षमा मागतो. माझा पहिला मुद्दा आहे. Yes. Let's go into the word of the Lord, Galatians chapter 4, verse 4 to 7. आणि आज आपण बघणार आहोत की गलातीकरास पत्र याचा 4था अध्याय 4 ते 7 ही वचनं. When the fullness of time had come, God sent forth His Son, born of woman, born under the law, to redeem those who were under the law, so that we might receive adoption as sons. And because you are sons, God has sent Spirit of His Son into our hearts, crying, Abba, Father. So you are no longer a slave, but a son. And if a son, then an heir through God. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते त्यास त्याने खंडणी देऊन सोडवावे आणि आपल्याला दत्तक पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात यास्तव देवाने आब्बा बाबा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस. Father, we deserved hell. हे आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. Lord, you gave us house at Christ. You are preparing the room for us so that we may live with you forever. हे प्रभू तू आम्हाला आमच्यासाठी घर दिलेलं आहेस आणि त्याची व्यवस्था प्रभू येशू करत आहे. Lord, we are grateful to you that you have delivered us from the bondage, from slavery, and brought us in your family and made us your sons and heirs through you. आणि हे प्रभू आम्ही तुझे आभार मानतो की तू आम्हाला त्या पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलंस आणि तुझ्या कुटुंबामध्ये दत्तक पुत्र म्हणून आणि वारीस म्हणून तू आम्हाला आणलंस. त्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. Thank you for sending your son to die for our sins so that he may redeem us from the curse of the law. हे प्रभू आम्ही तुझ्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्तासाठी आम्ही तुझे आभार मानतो जो आमच्यासाठी या जगात आला, जो आमच्यासाठी मेला आणि आम्हाला त्यांनी पापांपासून सोडून जो पापाचा नियमशास्त्राधीन जो शाप होता त्यापासून त्यांनी आम्हाला सोडवलं. Lord, lead us and guide us, help us to receive your word by faith and love. हे प्रभू आम्हाला तू मार्गदर्शन कर, आम्हाला तू चालव आणि तुझ्या वचनातून तू आम्हाला तुझी सत्य दाखव. Thank you once again for giving us your son and
through him the complete redemption. पुन्हा एकदा आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यासाठी आभार मानतो ज्याच्याद्वारे आम्हाला ती मुक्ती मिळाली. In the name of Jesus we pray. Amen. येशूच्या नावात मागतो. आमेन. The topic this morning is no longer slaves but sons. आणि आजचा जो आपला शीर्षक आहे आता गुलाम नाही तर पुत्र आपण आहोत. And we are going to see, I think, 7 points under this. What a wonderful passage is this for Christmas. आपण आज हे 7 मुद्दे बघणार आहोत या ख्रिसमसच्या समयामध्ये. Firstly, we are going to see the perfect timing. आणि पहिली गोष्ट आपण बघणार आहोत की अतिशय परिपूर्ण अशी ती तो काळ किंवा ती वेळ. God's sovereign timing in redemption. आणि उद्धारासाठी देवाची सार्वभौम वेळ. Second, the mission of the eternal Son. आणि दुसरं सार्वकालिक पुत्राचं ते सेवा कार्य. Thirdly, the true humanity of Jesus Christ. आणि ख्रिस्ताचं मनुष्यत्व हा तिसरा मुद्दा. And he submitted himself under the law. आणि चौथा मुद्दा आपल्या कारणासाठी त्याने केलेलं आज्ञापालन. Fifthly, the redemption accomplished. आणि जे उद्धार पूर्ण केलं त्याने तो पाचवा मुद्दा. And sixth one, adoption, the highest gospel blessing. आणि नंतर सहावा मुद्दा दत्तकपण जो सर्वोच्च असा आपल्यासाठी आशीर्वाद. And finally, redemption applied in our hearts by the Holy Spirit. आणि सातवा मुद्दा की आपल्या हृदयात लागू झालेलं ते तारण किंवा उद्धाराचं कार्य. The first thing, when the fullness of time had come. आणि पहिला मुद्दा ज्यावेळेस काळाची पूर्णता झाली तेव्हा. In this passage, Paul unveils the glorious sweep of redemption. In this passage, Paul unveils the glorious sweep of redemption. आणि या उतार्यामध्ये पौल मुक्तीच्या गौरवशाली जो प्रसाराचा त्याचा अनावर करतो. How God, in His sovereign timing, sent His Son to redeem His people. आणि कशा रीतीने देवाने त्या सार्वकालिक योजनेमध्ये योग्य वेळी त्याच्या पुत्राला पाठवलं. To adopt them into His family and fill them with His Spirit. आणि त्याच्या कुटुंबाचा भाग बनवण्यासाठी आणि त्या पवित्र आत्म्याने परिपूर्ण करण्यासाठी. The redeemed are not merely freed slaves, but beloved sons and daughters who cry out, Abba, Father. आणि जे विश्वासणारे आहेत ते फक्त त्यांना मुक्तीच मिळालेली नाही तर त्यांना त्या दत्तकपणाचा अनुभव मिळालेला आहे आणि ते आता अब्बा बाबा अशी हाक मारू शकतात. God has given us these gifts of the grace. आणि देवाने त्यांना त्या कृपेच्या देणग्या दिलेल्या आहेत. Redemption, adoption, and indwelling of the Holy Spirit. मुक्ती ते दत्तकपण आणि अंतर्यामी वास करणारा तो पवित्र आत्मा. And this is not just for one group or one clan or one family, but this blessings, the gifts of the grace, belongs to all people who are in Christ Jesus. आणि हे फक्त काही ठराविक जणांसाठीच ते नाहीये तर जे सर्व विश्वासणारे आहेत त्या प्रत्येकासाठी हा आशीर्वाद आहे. The true seed of Abraham, whether Jews or Gentile, this blessing or these gifts are for all those who are in Christ Jesus. आणि अब्राहमाचे संतान मग ते यहुदी असो किंवा विदेशी असो त्या प्रत्येकासाठी तो आशीर्वाद आहे. And Paul says, when the fullness of time had come. आणि पौल म्हणतो की जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा. The fullness of time refers to the moment appointed by the triune Godhead. आणि काळाची पूर्णता झाली म्हणजे काय तर ती जी काळाची नियुक्ती किंवा ती कशा रीतीने काळाची पूर्णता झाली तर ती त्रैक्य देवाच्या द्वारे झालेली. Triune Godhead appointed this time. They decided in eternity past that Jesus would come and die for His people. आणि त्या त्रैक्य देवाच्या द्वारे त्यांच्या त्या सार्वकालिक संमतीने ह्या सर्व गोष्टी ठरवण्यात आलेल्या आहेत. Christ's coming was not a random activity. आणि ही एक सरसकट अशी झालेली ते कार्य अचानक झालेलं ते कार्य नव्हतं. But divinely scheduled by sovereign decree of Father, Son and Spirit. परंतु ते त्या निर्धारित वेळेमध्ये त्याच्या योजनेने जे त्रैक्य देव आहेत त्यांच्या संमतीने ते झालेलं होतं. Last Sunday we have heard that nothing in the history is accidental. आणि आपण मागच्या रविवारी शिकलो की या इतिहासातील कुठलीच गोष्ट ही अपघात स्वरूप झालेली नाही. The word accident is for you and me, but it is not for God.
आणि आपल्यासाठी अपघात होतात, परंतु देवासाठी ते कधीच नसतात. Nothing is accident in the history, and nothing is accident in Christian life. आणि आपल्यासाठी इतिहासामध्ये देखील कुठल्याही प्रकारचा अपघात नाही किंवा ख्रिस्ती लोकांसाठी देखील तो नाहीये. Even our accidents are appointed by God. परंतु हे लक्षात घेऊया की आपल्यासाठी अपघात देखील देवाने नियुक्त केलेले आहेत. Everything unfolds according to the most wise and holy counsel of His will. आणि याच्यातील प्रत्येक गोष्ट जी आहे ते त्याच्या स्वतःच्या इच्छेने त्याच्या सर्वात ज्ञानी आणि पवित्र सल्ल्यानुसार ती घडते. Christ's birth could not have occurred a moment sooner or later than the appointed time. आणि ख्रिस्ताचा जन्म देखील अगदी आधी किंवा तो नंतर असं झालेलं नाहीये. Father and Son had eternally agreed upon the exact hour of the incarnation. आणि देवाने जो आपला पवित्र पिता आहे त्यांनी ती अगदी योग्य वेळेस ती देवाचं देहधारणाची ती वेळ ठरवली. And this incarnation and redemption is so wonderful. Even the angels and prophets, they were longing to see what is it. आणि ही देहधारणाची ती वेळ इतकी सुंदर आणि अद्भुत होती की मेंढपाळ किंवा ते देवदूत देखील अचंबित झाले किंवा ते Prophets even. ते संदेश देखील. Peter in his first letter he teaches that prophets long to see what now we behold. आणि पेत्राचा मध्ये प्रेषित पेत्र आपल्याला म्हणतो की आपल्याला त्या दैवी अपेक्षेची तो आठवण करून देतो. Secondly, in this passage we learn God sent forth His Son. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये बघतो की कशा रीतीने देवाने त्याच्या पुत्राला पाठवलं. And this very statement humbles our pride. आणि हे जे विधान आहे ते आपल्याला अधिक नम्र करतं. No human being, no man was asking for a son, for a Messiah. आणि मसीहा हे कोणीच दुसरं त्याची अपेक्षा करू शकत नव्हतं. Yes, we have not applied in a heaven's room to send a son or a Messiah to deliver us from our sins. आणि आपण ते त्या स्वर्गाकडे ती अपेक्षा आपण करू शकत नव्हतो की त्या पुत्राला त्यांनी पाठवावं आपल्यासाठी. So this very statement, God sent forth His Son, the statement declares salvation is from God. आणि हे जे विधान आहे ते आपल्याला दाखवून देतं की जे तारण आहे ते त्या देवाकडून आहे. It is divine initiative of the redemption of salvation. आणि त्या तो दैवी पुढाकार आपल्याला त्याच्यामध्ये पाहावयास मिळतो. So it is a grace, it is a mercy that God sending His own Son for the rebellions. आणि जे आपण सर्व बंडखोर असे आहोत तर आपल्यासाठी ती देवाने केलेली आपल्यावर दया आणि आपल्यावर केलेली ती कृपा आहे. And this is not that we were attractive. He did everything for His name's sake and for His glory. परंतु आपण खूप आकर्षित किंवा आपण खूप चांगले आहोत म्हणून ते केलेले नाही, तर ते सर्व देवाच्या गौरवासाठी झालेलं आहे. The Messiah is the eternal Son of God. आणि जो मसीहा आहे तो आपल्याला माहिती की तो सार्वकालिक असा देवाचा तो पुत्र आहे. He did not become son after His incarnation, but the Bible teaches that He is the eternal Son of God. He was always Son. आणि तो आपल्यापर्यंत आल्यानंतर तो देवाचा पुत्र झालेला नाही, तर तो सार्वकालिकरित्या आणि आधीपासून तो देवाचा पुत्र आहे. He shared the perfect fellowship with the Father and Spirit from eternity past. आणि आपल्याला माहिती की ते पूर्व अस्तित्व किंवा सार्वकालिकतेमध्ये ते देव जो पिता आणि देव जो पवित्र आत्मा याच्याबरोबर त्यांची ती सहभागिता आहे. Father, Son and Holy Spirit, they had perfect and intimate fellowship among them. आणि त्यांच्यामध्ये ती घनिष्ठता आहे, त्यांच्यामध्ये ती एक अतिशय जवळची सहभागिता आहे. So they did not create the world out of loneliness. They did not plan redemption out of loneliness or they lacked something. आणि त्यांनी ही जी मुक्तीची योजना आणली का तर त्यांना खूप एकटं वाटत होतं म्हणून केलं का तर नाही, त्यांच्या त्या योजनेनुसार त्यांनी ते केलं. Or we were very good people or righteous people that they wanted our company in heaven. आणि त्या स्वर्गामध्ये त्यांना ती आपली एक कंपनी पाहिजे होती म्हणून त्यांनी ते केलं का? The Bible teaches that He did everything for His name, for His righteousness and for His glory. आणि पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवतं की त्यांनी सर्व ज्या काही गोष्टी केल्या त्या फक्त त्यांनी त्या स्वतःच्या नावासाठी त्याच्या गौरवासाठी केल्या. And He sent His Son because Father, Son and Holy Spirit in the eternity past
they made the covenant among themselves, and that is called the covenant of redemption. आणि आपल्याला माहिती आहे की जो मुक्तीचा करार सार्वकालिकतेमध्ये झालेला होता, त्याच्याद्वारे त्यांनी ही योजना आखली, या त्रैक्य देवामध्ये तो झालेला करार होता. And they want to be loyal and faithful to that covenant and to each other. आणि ते प्रत्येकाला एकमेकांप्रती ते विश्वासू आणि असे होते, आणि त्यांनी तो करार पूर्णत्वास घेऊन गेले ते. That is the core of the Bible. The covenants are the backbone of the Bible. आणि जे पवित्र शास्त्रातील जे सर्व करार आहेत ते आपण एक कणा असं त्यांना म्हणू शकतो. As well, the Bible also teaches that Father sending His Son to accomplish the redemption for His people. आणि आपण हे पाहतो की कशा रीतीने देवाने आपल्या पुत्राला पाठवलं की ती मुक्तीची योजना आपल्याला मिळावी म्हणून. So this very phrase that God is sending His Son teaches us that salvation is from God. We did not demand Messiah or Son, but Jesus came according to God's plan. आणि जो ख्रिस्त आहे तो देवाच्या योजनेनुसार या जगामध्ये आला, आणि आपण कुठल्या प्रकारची ती अपेक्षा केलेली नव्हती किंवा आपण ती करूही शकत नव्हतो. We are God haters basically, आणि आपण देवाचा द्वेष करणारे असे लोक आहोत. and we don't long for God and godly things. आणि आपण कुठल्याही प्रकारे ती अपेक्षा करू शकत नव्हतो, देवाच्या कुठल्याही दैविक गोष्टीची आपण अपेक्षा करू शकत. But it is God in His because He is rich in mercy, He sent His Son. त्याची कृपेची समृद्धी अपार आहे, आणि त्याच्याद्वारे त्याने आपल्यावर ही दया केलेली आहे. And we learn that in order to fulfill the covenant of redemption, He sent His Son. आणि त्या कृपेचा करार पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या पुत्राला या जगामध्ये पाठवलं. मुक्तीचा करार. मुक्तीचा करार. And then He sent His Son to redeem His people. आणि कशा रीतीने आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून या सर्व गोष्टी घडल्या. And then we also learn that He was born of a woman. आणि नंतर आपण पाहतो की तो स्त्रीपासून जन्मलेला आहे. Paul next draws our attention to the humility of Christ's incarnation. आणि आपण त्या ठिकाणी त्या ख्रिस्ताच्या देहधारणामध्ये त्याचं ते मनुष्यत्व देखील पाहतो, आणि त्याची नम्रता देखील The पाहतो. glorious and eternal Son of God was born of woman in fulfillment of Genesis chapter 3 verse 15 and Isaiah 7:14. आणि आपल्याला माहिती आहे की उत्पत्ती 3:15 आणि यशाया 7:14 प्रमाणे कशा रीतीने तो स्त्रीपासून जन्मलेला तो आहे ते आपण पाहतो. It was a prophecy and promise in Genesis chapter 3 verse 15. God already told that the seed of woman, Messiah, would come and save His people and destroy the enemy. आणि आपल्याला माहिती की देवाने जे अभिवचन दिलं होतं, देवाने जे भाकीत केलं होतं, त्याप्रमाणे कशा रीतीने तो स्त्रीच्या कुळातील स्त्रीच्या बीज असलेला असा तो आला आपल्याला. And Isaiah 7:14 says that virgin shall conceive and bear a son. आणि आपल्याला माहिती की ती स्त्री गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल हे आपण पाहतो. And this was the means so that He may come in a real human body. आणि हे आपल्याला हे सर्व गोष्टी आपल्याला दाखवतात की तो मनुष्यामध्ये आला. He took the true humanity without ceasing to be divine. आणि आपल्याला आपण हे पाहू शकतो की त्याचं दैवत्व आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. दैवत्व न नाकारता तो मनुष्य झाला. दैवत्व न नाकारता तो मनुष्य झाला. In the person of Jesus Christ, God and man are united in one person forever. आणि आपण याच्यामध्ये हे देखील बघतो की कशा रीतीने तो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव सर्व काळासाठी ते राहिले. On the earth he was truly God and truly man. आणि या पृथ्वी तलावर तो योग्य खऱ्या रीतीने मनुष्य आणि खऱ्या रीतीने तो देव देखील. On the cross he was truly God and truly man. आणि त्या क्रूसावर देखील तो खरा पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव होता. And even now in his resurrection and his ascension he was truly man and truly God. आणि त्याच्या पुनरुत्थानामध्ये आणि त्याच्या स्वर्गारोहणामध्ये देखील तो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव आहे. And even as we know that he is in heaven sitting at the right hand of the Father, he is truly God and truly man. आणि तो त्या ठिकाणी स्वर्गामध्ये देव की त्याच्या उजवीकडे बसलेला आहे, तिथे देखील तो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव आहे. So in person of Jesus Christ, God and man are united in one person forever. आणि आपण अशा रीतीने बघतो की देव आणि मनुष्य कशा रीतीने सर्व काळासाठी ते आहेत.
And for our redemption, we need this qualified and unique mediator. आणि म्हणून आपल्या त्या सार्वकालिक मुक्तीच्या त्या भागामध्ये तो अद्वितीय मध्यस्थ असणं गरजेचं आहे. Truly, God, He represented to humanity who really God is. आणि जे खरं त्याचं मनुष्यत्व आहे ते त्याचं ते देवत्व देखील प्रकट करतात. नाही तो देव असल्यामुळे तो मनुष्यांना देव काय आहे ते त्याचं प्रतिनिधित्व करतो. And being truly man, he is representing us before the throne. मनुष्य या नात्याने तो देवापुढे आपल्याला सादर करतो. Yes. The next phrase is born under the law. आणि नंतर पुढचा जो मुद्दा आहे नियमशास्त्राधीन असा तो जन्मलेला. As a servant of the Lord. आणि देवाचा तो सेवक. Christ voluntarily placed himself under the law's authority. आणि आपल्याला माहिती की त्यांनी कशा रीतीने त्या नियमशास्त्राच्या अधीन तो राहिला स्वइच्छेने. Why he had to be born under the law? आणि का तो त्या नियमशास्त्राधीन असा तो जन्मला. The next phrase explains that one. आणि पुढचा जो भाग आहे तो आपल्याला तो दाखवतो. But very beautifully we learn that being the savior, being the son of God, he obeyed God's precepts perfectly. आणि त्यांनी काय केलं तर ते जे त्याचे सर्व जे तत्व होते तो नियमशास्त्राचे ते त्यांनी पूर्णपणे पाळले. And bore the law's curse fully. आणि त्यांनी त्याचा जो शाप पूर्णपणे तो सहन केला. From his circumcision on the 8th day to his final Passover before the cross, he fulfilled the law. आणि 8व्या दिवसाच्या त्या सुंतेपासून ते त्या वलांडणाच्या त्या शेवटापर्यंत त्यांनी त्या सर्व गोष्टी परिपूर्ण रीतीने पाळल्या. Every act of his life fulfilled the righteous demands of God's law. आणि त्याचं प्रत्येक जी कृती होती त्या देवाची त्या देवाचा जो क्रोध होता नियमशास्त्र त्याने त्याचं पालन केलं. Yes, our salvation therefore rests not only on his death, we celebrate or we remember his death on the Good Friday, but our salvation therefore rests not only on his death on the cross, but also of his life. आणि म्हणून आपलं जे तारण आहे ते फक्त त्याच्या त्या मृत्यूवर आधारित नाहीये तर त्याच्या त्या परिपूर्ण जीवनावर देखील आहे. For our redemption, for our salvation, we not only needed his death on the cross, but his life is essential, important for us. आणि म्हणून आपल्या तारणासाठी फक्त त्याचं ते बलिदान किंवा त्याचं अर्पण वधस्तंभावरचं तेवढंच महत्त्वाचं नाही तर त्याचं परिपूर्ण जीवन देखील महत्त्वाचं. His 33 years of flawless obedience was required for our redemption. आणि त्याचं ते 33.5 वर्षाचं निर्दोष आज्ञापालन देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. So we celebrate his incarnation, we celebrate his 33 years of flawless obedience, and we also celebrate his resurrection and his coming again. आणि म्हणून आपण त्याचं देहधारण त्याची आपण ते साजरं करतो. त्याच प्रकारे आपल्याला 33.5 वर्ष त्याचं निष्कलंक जीवन आणि पुढचं त्याचं अर्पण आणि त्याचं पुनरुत्थान सर्व गोष्टींची आपल्याला गरज आहे. We are redeemed by the whole Christ. आणि आपण जे तारले गेलो आहोत तर त्या परिपूर्ण ख्रिस्ताद्वारे त्याच्या प्रत्येक कार्याच्याद्वारे. We are not just redeemed by the 6 hours of his death, life or death or suffering on the cross, but for our redemption we need the whole Christ. आणि आपलं जे तारण आहे किंवा आपली जी मुक्ती आहे ते फक्त त्याचं 6 तास त्या वधस्तंभावर पिळलेलं असणं किंवा त्याचं जे वेदना दुःख सण याच्याद्वारे झालेलं नाही तर आपल्याला तो पूर्ण ख्रिस्त त्याची गरज आहे. If he had broken a single commandment of the law, he would not have been qualified to go on the cross. आणि आपल्याला माहिती की कशा रीतीने त्या नियमशास्त्रातील एक जरी आज्ञा मोडली तर त्या वधस्तंभावर जाण्याच्या पात्र नसतात. His sinless life, his atoning death, and his victorious resurrection required for our redemption. आणि त्याचं ते प्रायश्चित्ताचं मरण त्याचं ते विजयी पुनरुत्थान आणि त्याचं परिपूर्ण जीवन या सर्व गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. And then this verse also teaches to redeem those who were under the law. आणि मग पुढे आपण बघतो की नियमशास्त्राधीन असलेल्यांना सोडवण्यासाठी तो कशा रीतीने आला. He did not just come. God did not just send his son to make us richer, to have a bungalow and cars. आणि देवाने त्याच्या पुत्राला आपल्याला बंगला घोडागाडी
म्हणजे मिळेल यासाठी नाही पाठवलेलं. The Bible very clearly teaches that we were under the wrath of God. आणि पवित्र शास्त्र अगदी स्पष्ट रीतीने आपल्याला शिकवतं की आपल्यावर तो देवाचा क्रोध होता. Poverty was the never issue of the redemption. आणि कुठल्याही प्रकारची आपली गरिबी गरिबी ही त्यासाठी साधण्याचं कारणीभूत कारण नाहीये. नाहीये. काढण्यासाठी कारण नाही. We were under the wrath and we were under the curse. आणि आपण त्या शापामध्ये आपण त्या देवाच्या क्रोधाखाली होतो. And verse 5, fifth verse teaches that to redeem those who were under the law. आणि पाचवं जे वचन आहे ते आपल्याला अगदी शिकवतं की या उद्देश हा होता की जे नियमशास्त्राधीन होते ते असताना खंडणीत देऊन सोडवावे. So that we might receive adoption as sons. आणि जेणेकरून आपल्याला तो दत्तकपण आपल्याला प्राप्त होईल. Here we learn our redemption was accomplished by Jesus Christ on the cross. आणि देवाने कशा रीतीने त्या सर्व गोष्टी पूर्णत्वास नेल्या त्या वधस्तंभावरती आपण पाहतो. Because Adam and his descendants violated God's law. आणि आपल्याला माहिती की आदाम आणि त्याचे जे वंशज आहेत त्यांनी कशा रीतीने या सर्व गोष्टींचं उल्लंघन केलं. Humanity fell under its curse and condemnation. आणि मानवजात पूर्ण रीतीने भ्रष्ट होती किंवा ती अपयशी झालेली आपण पाहतो. Christ, the true Redeemer, bore the curse in our place. आणि देव जो आमचा खरा उद्धार करता त्याने आमच्या जागी तो शाप कशा रीतीने सहन केला. Christ redeemed us from Galatians chapter 3 verse 13. Christ redeemed us from curse of the law by becoming a curse for us, for it is written, cursed is everyone who is hanged on the tree. आणि जो झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे. याप्रमाणे आपल्याला माहिती की ख्रिस्त आमच्यासाठी शापित झाला आणि त्यांनी सर्व आमच्या शाप आपल्यावर घेतले. So this tree actually should remember us, we need to think after seeing this tree that Christ curses everyone who hanged on the tree, and Christ was on the tree. आणि आपण या झाडाकडे नंतर पाहून आपण त्या सर्व विचार करू शकतो की कशा रीतीने ख्रिस्त आमच्यासाठी शाप झाला आणि तो झाडावर टांगलेला होता. Son of God paid the ransom price in full. आणि कशा रीतीने त्यांनी आमच्यासाठी ते खंडणी किंवा मुक्तीचं मोल त्यांनी दिलं. Satisfying divine justice and setting his people free. आणि तो दैवी जो क्रोध आहे तो कशा रीतीने त्यांनी शमवला. Redemption is not partial, it is perfect and complete in Christ Jesus. आणि म्हणून जे मुक्तीचं कार्य आहे ते आंशिक नाहीये तर ते परिपूर्ण आणि पूर्णत्वास गेलेलं ते कार्य आहे. Some people may think that Christ has done half work and now we have to do the half work, and that is the false gospel or false hope. आणि काही जण आपल्याला असं शिकवतात की ख्रिस्ताने अर्ध कार्य केलेलं आणि आता आपल्याला अर्ध करायचं आहे आणि हे हा पूर्णपणे चुकीचं सुवार्थ आहे, खोटी सुवार्थ आहे. On the cross Jesus said it is finished. He did not say it is halfly done, halfly finished, and now you do the half. आणि आपल्याला माहिती की क्रूसावर तो बोलला की पूर्ण झाले आहे, तो म्हणाला नाही की अर्ध पूर्ण झाले. So verse 5 very clearly teaches that to redeem those who were under the law, God sent his son to redeem those people who were under the law, under the curse of the law. आणि जे नियमशास्त्राधीन आहे असलेल्यांना सोडवण्यासाठी की जे शापग्रस्त होते त्यांना सोडवण्यासाठी. And the second part of the fifth verse teaches that so that we might receive adoption as sons. आणि पाचवा ज्या भागातला जो अर्धा भाग आहे की जेणेकरून आपल्याला ते दत्तकपण प्राप्त होईल. We received the adoption as the gift of the grace. आणि आपल्याला ते त्या कृपेच्या द्वारे प्राप्त झालेली ती देणगी आहे. Adoption is called the highest gospel blessings. आणि जे दत्तकपण आहे ते सुवार्तेचं सर्वोच्च प्राप्त झालेली ती देणगी आहे. Hell deserving people, जे नरकासाठी पात्र असलेले लोक, people who had God's wrath and curse upon them, ज्यांच्यावर देवाचा क्रोध आहे किंवा शाप आहे. we were slaves of the sin and Satan. आणि आपल्याला जे लोक त्या पापाचे गुलाम आहेत, सैतानाचे गुलाम. But because of the work of Jesus Christ, God now forgave all our sins. आणि त्या देवाच्या त्या परिपूर्ण कार्याच्या द्वारे आपल्याला त्या पापाची क्षमा मिळालेली आहे. Gave us the righteousness of Jesus Christ, the holiness of Jesus Christ. देवाचं पावित्र्य आणि देवाचं नीतिमत्व त्यांना मिळालेलं आहे, ठरवलेला. Not only he forgave our sins, but he brought these rebellions and culprits at the home and gave them right to become his children and heir. आणि त्यांनी जे आपण विश्वासणारे आहोत त्यांना त्यांनी फक्त मुक्तीच दिली नाही किंवा त्यांनी फक्त नीतिमानच ठरवलं नाही, तर त्यांना तो आपल्या कुटुंबाचा भाग म्हणून तो घरी घेऊन आलेला आहे आणि त्यांना तो वारीस केलेला आहे.
so that we might receive adoption as sons. आणि आपण पुत्र म्हणून आपल्याला ते सर्व दत्तकपणाचे आशीर्वाद प्राप्त व्हावे. Athanasius and later C.S. Lewis, he said, the Son of God became the Son of Man so that the sons of men might become the sons of God. What a wonderful statement. आणि जे अथेनियस एक देवाचे सेवक किंवा नंतर C.S. लुईस असं म्हणतात की देवाचा पुत्र हा मनुष्याचा पुत्र झाला जेणेकरून मनुष्याचे पुत्र हे देवाचे पुत्र होऊ शकते. So the redemptive work of Christ, through the redemptive work of Christ, justification by faith and regeneration by the Holy Spirit, God adopts us into His family. आणि कशा रीतीने मग आपण त्याच्या कुटुंबाचा भाग होऊ शकतो तर त्या जो नीतिमान विश्वासाने वाचेल आणि जे पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेलं नवीनीकरण त्याच्याद्वारे आपण हे सर्व गोष्टी करू शकतो. From the slavery to the sonship. आणि त्या पापाच्या त्या दास्यामधून गुलामगिरीतून आपण त्या पुत्रत्वाच्या त्या नात्यापर्यंत येऊ शकतो. So we celebrate our adoption even this morning. आणि आज देखील आपण त्या दत्तकपणाबद्दल आपण आनंदित होऊया आणि त्याच्याबद्दल आपण जय जयकार करूया. Who were far away, now they are forgiven, cleansed, declared righteous, and brought in the family of God. आणि जे आपण अशुद्ध आणि सगळे अनितिमान लोक होतो त्यांना कशा रीतीने देव त्यांना आपल्याला त्या पुत्राचा हक्क दिला. Sometimes we think that only the rapists and murderers they were far away, but the reality is that we were all rebels and hell deserving, and we were away from God, and God washed us, forgave us, declared us righteous, and brought us into His family, and gave us the right to become His kids, and given us the all the authority and all the blessings in Christ Jesus. आणि बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की फक्त जे बलात्कार करणारे किंवा कुणी लोकच फक्त त्यासाठी पात्र आहेत, परंतु आपण सर्व देखील त्यासाठी अपात्र होतो, त्या नाशासाठी आपण पात्र होतो. आणि म्हणून या सर्व गोष्टी जो अधिकार त्या देवाने आपल्याला दिलेला आहे आणि त्यासाठी आपण त्याचे आभार मानू. J.I. Packer beautifully writes, adoption is the highest privilege that the gospel offers. आणि जे पॅकर असं म्हणतात की जे गॉस्पल म्हणजे सुवार्तेमध्ये हे जे दत्तकपण दिलेलं आहे तो सर्वोच्च असा बहुमान आहे किंवा ती देणगी आहे. Rebels are forgiven, आणि बंडखोरांना क्षमा केली जाते. brought into family for feasting, आणि कुटुंबामध्ये ते त्या मेजवानीसाठी त्यांना आणलं जातं. not only He brought us at the table, but He gave us the family name. आणि तो फक्त त्यांना त्या मेजवानी कुटुंबामध्ये मेजवानीसाठी बोलवत नाही तर तो त्यांना नाव देतो. It is a great thing to be right with God, the judge. आणि जो न्यायाधीश असा आमचा जो देव आहे त्याच्या दृष्टीने योग्य असणं ही एक मोठी गोष्ट आहे. But it is greater still to be loved and cared for by God the Father. परंतु त्याहून पेक्षा मोठी अशी एक गोष्ट आहे की पिता असलेल्या देवाकडून प्रेम मिळणे आणि त्याची काळजी घेतली जाणे. If we believe that we are adopted in His family, we are given the place in His home and given the family name, I think our hearts should be filled with the gratitude, and we should know how to live in this wicked and perverse world. आणि जर मग आपल्याला वाटतंय की आपल्याला त्याच्या कुटुंबाचा तो भाग आपण झालेलो आहोत तर मग कशा रीतीने आपण कृतज्ञतेने आणि आपण नम्रतेने त्याच्या समोर जाणं गरजेचं आहे आणि कशा रीतीने त्याचं आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. Being the loved or beloved children of God, we cannot now behave as the children of the devil in this world. आणि त्या देवाचे जे आपल्यावर त्यांनी प्रीती केलेली आहे तर आपण त्या देवाचे प्रिय पुत्र कशा रीतीने आपण जगणं गरजेचं आहे, ना की आपण त्या जगातील बाकीचे सैतानाचे जे मुलं आहेत ते वागतात त्याप्रमाणे. Through adoption, believers receive the same name, inheritance, and standing as Christ Himself. आणि याद्वारे आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे तर आपल्याला त्याचं नाव प्राप्त झालेलं आहे, आपल्याला तो वारसा प्राप्त झालेला आहे आणि तो ख्रिस्त स्वतः आपल्या समोर. Yes. What a grace that we, once slaves, now call God our Father. आणि जे आपण पूर्वी पापाच्या गुलामगिरीत होतो तर आता आपण त्या देवाला पिता म्हणून आपण हाक मारू शकतो. And then Paul also teaches us in verse 7 that salvation is applied into our hearts now. आणि
7 मध्ये पौल म्हणतो की यावरून तू आतापासून दास नाहीस तर पुत्र आहेस. Because you are sons, God has sent the Spirit. Not only God sent His Son, but God has given us His Spirit. What a blessing! आणि देवाने काय केलं तर देवाने फक्त आपला पुत्र नाही पाठवला तर देवाने त्या पुत्राचा आत्मा देखील आपल्याला दिलेला आहे. According to the covenant of grace, God not only sent His Son to redeem us, but also sent His Spirit to dwell within us. आणि देवाने काय केलं तर आपल्याला फक्त त्यांनी त्याचा पुत्र नाही दिला तर त्याचा आत्मा देखील पाठवला जेणेकरून तो आपल्या अंतःकरणात वास करेल. Like Ephesians chapter 1, this passage also teaches that our redemption is prenaturian. आणि आपल्याला माहिती की इफिसियन्स पत्रामध्ये आपण शिकतो की त्याच्याप्रमाणे आपलं जे तारण आहे ते त्रैक्य देवाने दिलेलं अशा रीतीने आहे. The Son's work saves us objectively. आणि जे पुत्राचं कार्य आहे ते वस्तुनिष्ठपणे आपल्याला ते वाचवतं किंवा सोडवतं. He bore our guilt and secured our justification. आणि तो आपला सर्व शाप आपल्यावर घेतो आणि कशा रीतीने आपलं न्यायीकरण सुरक्षित आहे त्याच्यामध्ये. सुरक्षित आहे तिथे. The Spirit work, this is the Son's work, but the Spirit work is to apply that salvation subjectively in our lives, in our hearts. आणि आत्म्याचं कार्य त्या तारणाला त्या व्यक्तिनिष्ठपणे ते लागू करतं. He works, the Spirit works in our hearts and He brings us to the Redeemer. He brings us to Christ and sanctifies us continually through the Word. आणि मग तो आत्मा काय करतो तर आपल्याला त्या ख्रिस्ताकडे त्या देवपुत्राकडे घेऊन जातो आणि आपल्याला तशा पवित्रतेमध्ये तो वाढवतो किंवा चालवतो. He awakens our hearts to cry, Abba Father. आणि आपल्याला तो अब्बा अशी हाक मारायला तो भाग पाडतो. Christ gives us His imputed righteousness and Spirit works in our heart and He transforms us. आणि ख्रिस्त आपल्याला त्या ख्रिस्ताकडून प्राप्त झालेलं नीतिमत्व आपल्याला आपल्यामध्ये ते नवीनीकरण घडवून आणतो. Christ gave us imputed righteousness, but the Spirit shapes our attitude, our desires, and our obedience. आणि त्या ख्रिस्ताकडून प्राप्त झालेलं नीतिमत्व आपल्याला पुढे घेऊन जातं आणि जो पवित्र आत्मा आहे ते आपल्यामध्ये ते नवीनीकरण आपल्यामधील सर्व इच्छा वृत्ती आणि आपल्याला त्या आज्ञा पालनामध्ये ते पुढे घेऊन जातं. Through the indwelling of the Holy Spirit, the children of God live as heir of grace and walk in the fellowship of the Father. आणि त्या पवित्र आत्म्याच्या त्या तो जो वास करतो आमच्यामध्ये पवित्र आत्मा त्याच्याद्वारे आम्ही त्याच्या कृपेचे वारिस असे होतो. Let us therefore give thanks and rejoice for through the incarnation of Christ we have been redeemed from slavery. आणि म्हणून आपण त्या देवाचे आभार मानूया की त्याच्या त्या मुक्तीच्या कार्यामुळे किंवा त्याच्या या सर्व गोष्टींमुळे आपण त्याच्यामध्ये उल्हास करूया आनंद करूया की त्याच्याद्वारे सर्व गोष्टी झाल्या. Through Christ we are adopted into God's eternal family. आणि त्या ख्रिस्ताच्या द्वारे आपण त्या देवाच्या कुटुंबाचा भाग झालेलो आहोत. The incarnation occurred at the divinely appointed time to wrap up the message. आणि त्या आपण बघितलं की आपण ती काळाची पूर्णता झाल्यावर त्या सर्व गोष्टी झाल्या देवाने ख्रिस्ताने देह धारण केलं. God does all things according to the counsel of His will, and Jesus came in the fullness of time, and everything that happens in the world and in our lives happens according to the appointed time of God. आणि कशा रीतीने देवाच्या त्या अद्भुत योजनेचा भाग की देवाच्या त्या नियुक्त केलेल्या वेळेनुसार सर्व गोष्टी घडल्या. The eternal Son was sent by the Father to redeem and adopt His people. आणि पित्याने कशा रीतीने सार्वकालिक पुत्राला पाठवलं आणि लोकांना मुक्ती दिली त्यांना वाचवण्यासाठी. Christ fulfilled the law perfectly and bore its curse on our behalf. आणि ख्रिस्ताने ते नियमशास्त्र परिपूर्ण रीतीने पाळलं आणि आमच्या वतीने त्याने तो शाप स्वतःवर घेतला आपण पाहतो. Adoption is the highest privilege of the gospel. आणि दत्तकपण हा सुवार्तेचा तो सर्वोच्च विशेषाधिकार आहे ते आपण पाहतो. Because of the complete work of Jesus Christ, God is our Father forever. आणि त्या देवाच्या त्या परिपूर्ण कार्याच्या द्वारे देव पिता झालेला आहे. The Spirit of the Son indwells believers, empowering them to cry, Abba, Father. आणि तो देवाने फक्त आपल्याला या मुक्तीचं कार्यच आपल्यामध्ये केलेलं नाही तर त्याने तो आपल्याला पवित्र आत्मा देऊन त्याचा वास आपल्यामध्ये झाल्यामुळं आपण त्याला अब्बा बापा असे हाक मारू शकतो.